सुंदर मनामध्ये भरली. तुला साईटवर नाही का जायचं? इथं दुसरा जॉब पाहिजे म्हणतो. ए बाबा, पण दुसरा जॉब मिळेपर्यंत हा जॉब सोडू नको बरं. नाही सोडला नाहीये. मग काय आता साईटवर पळत जाणार आहे? हा. का? बाईक कुठे आहे तुझी? साईटवर. साईटवर काय बाईक पूजा करायला ठेवली आहे? नाही, आता जाताना मी आता पळतच जाणार, येताना मी पळतच येणार, म्हणून ठेवली बाईक तिकडं. तसा मी काय बाईकचा उपयोग नाही मला. हो का? हा. अगं पेट्रोलवर खर्च होते पैसे बाईक म्हणलं की. आता पाय पळत गेली कसं व्यायाम बी होतो आणि पेट्रोलचे पैसे बी वाचतात ना, नाही का? काय आता पळायला सुरुवात केली, अर्ध्या तासात साईटवर टच आहे का नाही काय? काय असं का पाहू राहिली? काही नाही. जाय तू आता, बोलत काला बसला. परत साईटवर पोहोचायला उशीर झाला ना तर बॉस वरडतील तुझे. हा चल जातो, बोलतो फोनवर. हा चल. हो चिरंजीव, काय विचार करू राहिले? मला तिच्याबद्दल काय बोलायचंच नाही. आता आहे का असं म्हणून कुठं जमत आहे का? आप्पा बोलण्यासारखं काही नाहीच आहे ना. आशू, असं नाही बोलू लेकरा. मान्य आहे तिचा स्वभाव ना थोडा विचित्र आहे. वडा हो, तुम्ही बी काय राजा हरिश्चंद्र नाही बरं. हे आप्पा मी तसं म्हणून नाही राहिलोय. आशू हे पाय, जेवढी माणसं असतात ना तेवढे त्यांचे स्वभाव असतात. जुळवून घ्यावं लागतं लेकरा. 3 वर्ष तेच करू राहिलो ना आई मी. नाही आता माझा कडेलोट झालाय. आपण झालं काय नक्की? तिच्या पापांचा गाडा जर सांगायला लागलो ना तर आयुष्य कमी पडल. आशू अशी कसलं पाप? हा काय बोलून राहिला तू, कळतं का तुला? चुका करते ती, चुका. आणि मान्य आम्हाला ती चुका करते ती. पाप हो, आम्हाला बी नाही म्हणलं तरी थोडाफार त्रास होईल. हा ना. मला सतत होऊ राहिलाय तू. हो, आपण बोलू ना सुनबाईंशी. तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही बोला म्हणजे आई आमचं पटत नाही आणि पटणार बी नाही. नाही सगळा दोष तिचा असं मी म्हणून राहिलो. माझा बी दोष आहे त्यात. हा ना, मग माफ करा बरं. आई माफ करण्यासाठी एकमेकांची ओढ लागते ग. ना ती तिला आहे ना मला. नाही आमचं काही खरं नाही. हो दिवटे, लोकांची लेख आपण करून आणले ते सुखाचा संसार करण्यासाठी. हे पाय, हे जे काही तुमचं आहे ना ते आपापसात निस्तारा. गरज पडली तर आम्ही बोलू, मध्ये लागलं तर सुनबाईंच्या आई वडिलांना बोलून घेऊ. हा ना, पण आता हे थांबवा, हे चालणार नाही. नाही आप्पा, आमचं जुळणार नाही आप्पा. सारखं जुळणार नाही असं बोलू नये. वास्तू ऐकत असते आणि तथास्तू म्हणत असते सारखी. अगं आई ती लई तुसडी आहे. बस बस झाले नाटक आता. गपचूप सुखानं संसार करा. गप गुमान. काय झालं? खौट लागला का शेंगदाणा? अरे मग तोंड काय आला कडू करतो? फेक की तो फेक. आई खौट शेंगदाणा फेकून द्यायला सांगू राहिली तू. आणि आयुष्यात खौट बायको माझं आयुष्य कडू करू राहिली. हे कळून नाही राहिलं का ग तुला? नांदायला सांगू राहिली तू मला तिच्या बरोबर आयुष्यभर. काय काय म्हणले तुम्ही? तेच जे तू ऐकून राहिला.
हे पाय दौलत, मला आता आबांशी बोलावं लागल. तू बैठकीला का नाही म्हणतो ना ते सांगावं लागेल त्यांना. तुम्हाला ना स्विमिंग टँक मध्ये फेकू. माकडा, मग काय उकी येते तुम्हाला मध्ये मध्ये? काला बसलेला माशा उडवितो तुम्ही? हे पाय, तुझ्या लग्नाच्या बाबतीत आणि अण्णांच्या संबंधांच्या बाबतीत खूप सिरियस आहेत आबा. उद्या काय नको ते घडलं ना तर पहिले माझा मुर्दा पाडतील ते. हो, परमपूज्य आई साहेब, BA भूगोल ऑफ द निंबाळकर फॅमिली इन द नाशिक ऑफ द कंट्री ऑफ इंडिया ऑफ आशिया खंड. पाय पडू का मी तुमच्या? म्हणजे आम्ही तुम्हाला फ्रँकली सगळं खरं खरं सांगितलं, चूक झाली का आमची? हो. हे पाय, तुझ्या आयुष्याचे सगळे निर्णय आबा घेतात, तेव्हा त्यांना ठरवू दे काय करायचंय ते. आणि आता हे कन्स्ट्रक्शन सुरू करू राहिले, तुला चांगल्या लाईनीला लावू राहिले, म्हणजे तुझ्या लग्नाच्या वेळी आपलं पारडं जड होईल. पाय, तुला एवढं कसं कळत नाही? आणि आता हे जर लपून ठेवलं ना तर. ऐका ना, मला फक्त तुम्ही 2 दिवस द्या. 2 दिवसात काय तुम्ही फैसला ऑन द स्पॉट लावून टाकतो. मिस नाशिक काय ते क्लिअर बोलतो. पण तोपर्यंत सायलेंट मोडवर राहा तुम्ही. कायला व्हायब्रेट होऊ राहिल्या? झाला इंटरव्ह्यू. हा, मग काय 1 तारखेपासून जॉईन हो म्हणले, पण काय पगारलाही कमी रे विक्या. अरे भाई, पण तुला तर गरज आहे ना त्याची. हप्ता जाईल कसा बसा. काही हरकत नाही, कर तू. नाही 2 दिवस पाहतो अजून. एकदा जॉईन केल्यानंतर इंटरव्ह्यू नाही देता येणार विक्या, तसं बरोबर बी नाही. आता 2 दिवस कुठं काय भेटतंय का? म्हणजे दुसरा इंटरव्ह्यू? हा एक गावाबाहेर आहे. मग आता कसं जाणार? रिक्षाने. पाय बरं आबे, मी सांगितलं होतं ना, आता बाईक असती तर कामात आली असती ना. नाही आहे ना, पण आता विक्या विकली ना. बाईकचा विषय नको काढू विक्या जास्त. अबे काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? बाईक विकली खरं, आता वाईट वाटत राहिलं यार. तुला माहिती विक्या, माझ्या पहिल्या कमाईतनं घेतली होती मी बाईक नव्हती ती, फक्त महबूबा होती माई. ते पाय, तुझी महबूबा आली. लिफ्ट. फक्त 2 दिवस दौलत. त्यानंतर आबांना तू स्वतः जाऊन तुझ्या मनात काय आहे ते सगळं खरं खरं सांगायचं. बोल, हाय का बोल? डन आहे तारामती मॅडम, डन आहे. पण तोपर्यंत तुम्ही म्यूटवर राहा प्लीज. आता मी शांत राहण्यात माझा काय फायदा? फायदा म्हणजे काय पाहिजे काय तुम्हाला? बोला ना. किचन मध्ये मदत कर मला. त्या दिवशी शिकला ना कणिक मळायला. काही शिकलो बिकलो नाही बरं मी. आणि एकदा केलं म्हणून परत नाही करणार. चल 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 चल. हा का? हा? दिवसातून 3-3दा गिळायला कोणाला लागतं? आपण बायकाची कामं मी नाही करणार. तुमची कामं तुमची तुम्ही करा. बाळदान्या, कोणी ठरवलंय माझं काम आहे ते? आबा म्हणते. मग आबा हे बी म्हणले होते, कारण सांगा. मी जाऊन सांगते ना त्यांना. आई साहेब, स्वतःच्या पोराला ब्लॅकमेल करताना तुला काहीच नाही वाटत का ग तारू?
काहीच नाही वाटत आणि मी काय बी ब्लॅकमेल करून नाही राहिले तुला कळलं का? चल गप गोमान नाही तर जाते आबांकडे. पण ही बायकांची काम आहे. बायकांची कामं मग बायांसारखी केस वाढवले त्याचं काय? दोन्ही स्टाईल आहे. घाल चुलीत. बायांची कामं आणि पुरुषांची कामं असं काही वेगळं नसतंय. सगळ्यांना पोट आहे, सगळ्यांना खायला लागतं ना, मग सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. कळलं का? चल. महबूबा कोणाला म्हणतो रे? काय विचारतेय मी? महबूबा कोणाला म्हणतो? तुला हे गाडीला माहितीये मला. मला कायला महबूबा म्हणशील? नाही नाही म्हणू बी शकतो. काय अभ्या? छे, मला कायला महबूबा म्हणल तो? तू गॉगल तुझाच आहे ना? माझा? तू सोडून आलता ना कुठं? जिथं बाईक सोडून आला. गॉगल बी विकला होता का? लते लते ही बाईक तुझीच बाईक आहे ना? हा, पण आणली मी गॅरेज मधून. तुला कोणी सांगितलं लते? ए भाई, तू मग दोघं नवरा बायकोच्या भांडणामध्ये ना मला नका टाकू. हं? मी चाललो, मला आईचे फोन येत आहे. तू माझा दोस्त आहे का हिचा? दोघांचा. लते तू ना बोलू नको माझ्याशी अभ्या. ऐक तर माझं. हीच किंमत केली ना तू माझ्या मैत्रीची? अगं तसं नाही लते. अभ्या, मी ना पैशावरून कधीच कुणाची किंमत करत नाही. बापूना नेहमी म्हणते पैसा काय आज येतो तर उद्या जातो, पण वेळ महत्वाची असते. एवढ्या दिवसात जर तुला माझ्याबद्दल हे जर कळलं नाही तर मग काय फायदा? लते माझा मागचा हप्ता बी तूच भरलाय. मग मी काय आयुष्यभर तुझं बर्डन नाही घेणार आहे. मी तुला जज करत नव्हते, कळलं का? माझ्याकडे पैसे होते म्हणून मी तुझा हप्ता भरला. आणि अबे तुझा पगार नाही वेळेवर होत, काय करणार आपण? होते पैसे म्हणून भरला मी तुझा हप्ता. लगेच तुझा इगो कायला हर्ट झाला? लते प्रश्न इगोचा नाहीये. मग कसला प्रश्न आहे? माझलो नाही त्याचा त्रास तुला काय आला? माझ्या त्रासाचा ना अभ्या मी पाहिलं असतं. तुझं तू पाय. माझं मीच पाहिलं ना. मग केली मी अरेंजमेंट. तुला कोणी शानपणा करायला सांगितलं होतं? ज्यांनी तुला बाईक विकायला सांगितली ना त्यांनीच. सगळे पैसे संपवले ना? पैसे येतील परत अभ्या. तू बुडवणार आहे का माझे पैसे? तसं बी तुझं अकाउंट माझ्याच हातात आहे, त्यामुळे तुझ्या अकाउंटला पैसे आलेत हे तुला कळायच्या आधी ना मला कळतं. नाही दिले पैसे तरी ठीक आहे, माझी मी काढून घेईन. येडी आहे तू, येडी. सुरू करा. काय आलं आता? त्याचा आकार उकार बघत बसू नका, जेवा गपचूप. अक्कलेचा भाग कमी का ग तुला? काय आलं? अक्कल कायला काढताय तुम्ही? 3 वर्ष झाले संसार केला म्हणून सगळ्यांना ओरडत सांगते ना तू. हा मग तुला माहित नाही तूप लावलेली पोळी मला आवडत नाही म्हणून. तुला किती वेळा सांगितलं एक तर साधी पोळी दे किंवा भाकरीचे तुकडे दे मला. अहो हा तर ठीक आहे ना, नीट सांगा की मग. वसकता काय आलंय? तू मुद्दाम करते. मुद्दाम नाही करत हो. एक दिवस खाल्लं तर काय फरक पडतो? तुमच्या पोटात तूप जावं ना म्हणून करते मी असं. तूप खाऊन मला उलटी येते, माहित आहे ना तुला. सगळं तुमच्या मनचं आहे ग. आपलं काहीतरी
काय तर म्हणे उलटी येते तूप खाऊन, असं होत असतं व्हय? मला येते, काय करू मी? तुम्हाला येत नाही, यायची. एवढी खंडीभर दारू ढोसायचा ना म्हणून यायची ती, तुपानं नाही हो. तुपाची पोळी मला आवडत नाही हे तुला चांगलंच माहिती, तरी तू मुद्दाम करते. म्हणजे मी तुला ओरडावं, मग तू आई आपण जवळ जाणार, त्यांच्यासमोर भोकाड पसरवणार, मग ते मला ओरडणार, हे तुलाच पाहिजे म्हणून तू हे सगळं मुद्दाम करते. ढोसायला लागले का काय तुम्ही परत? तुझ्यासारखे बायको असताना दुसरं काय करणार मग आता? फोडा सगळं खापर माया डोक्यावर फोडा. दारू सुटली तुमची, पण बरळणं चालूच आहे. मला तर काही फरकच पडत नाही, तुमची दारू आहे नाहीये, सुटली नाही सुटली, सेमच आहे सगळं. का पावत नाही का तुला हे? जिभेला काही हाड आहे की नाही हो तुमच्या? तुमची दारू सुटावी म्हणून किती प्रयत्न केले मी, उपास तापास केले, अंगारे दुपारे केले, पण त्याचं फळ म्हणून हे ऐकवतंय काय मला? त्यापेक्षा एक काम करा ना, बाहेर जा, एक धोंडा आणा आणि घाला माझ्या डोक्यात. तुम्ही बी सुटा आणि मी बी सुटल. सुटण्याचे दुसरे बी मार्ग आहेत. उगा तुझ्या डोक्यात धोंडा घालून मी कायला खडी पोडायला जाऊ? हे असलं काही करू नको परत. आणि शेवटचं मग आता. ठीक आहे. हॅलो, ठीक आहे. नाही परत जर हप्ता भरला ना, आता बाईक विकली आहे तर किडन्या काढून विकन माझ्या. शी, काय बी काय बोलतो अभ्या तू? बाईक विकन, किडनी विकन. ऍसेट आहे ना माझं, ऍसेट आहे ना. 2 किडन्या, 1 लिव्हर. हे पाय, गरज पडली ना तर रक्त काढून विकन मी. या जोकवर तूच हसू शकतो. नाही बरोबर ना. तुला कसं हसू येईल? तुला त्या जागतिक जोकवर हसू येईल ना. तुझे पैसे आलेले आधी मला कळतात, मी काढून घेईन. झालं, लागला भांडायला. मग तू फणी काढते त्याचं काय? अबे तुला काही कळतं का? बाईक विकणार होता तू, घरी कळलं असतं मग. तू सांगणार आहे? मी कायला सांगू? झालं तर. अरे पण अबे असं किती वेळ आपण घरच्यांपासून लपवून ठेवणार? कधी ना कधी तर कळलंच असतं ना. हे पाय, तेव्हा मी पाहिलं असतं काय करायचं ते. हेच आवडत नाही मला तुझं. फक्त वेळ मारून न्यायची असती तुला. मला बी तुझं नाही आवडत आगाऊपणा. आगाऊपणा तू केला बाईक विकून. मग ऍसेट होतं ना ते, तूच बोलली ना. अभ्या, नवीन ऍसेट तयार करायला सांगितलं होतं, हाय ते फुंकायला नाही. अर्धवट काहीतरी ऐकून बावटासारखे निर्णय घ्यायचे. अरे हे असं करायचं नसतं, पैशाचं नियोजन असं होत नाही अभ्या. मूर्ख आहे तू एक नंबरचा. मूर्ख? वयानं मोठा आहे मी. मग वाग ना तसं. होतं माझं प्लॅनिंग सगळं नीट. डोमलाचं प्लॅनिंग, पानसट प्लॅनिंग होतं तुझं. लय राग आलाय मला तुझा अभ्या. लय दात नको खाऊ, फुटते. आशू, आशू काय रे, जेवणावर कायला राग काढतो रे? आई माझी खरंच इच्छा नाही जेवायची. बायकोशी बोलायची तरी इच्छा असती का तुमची कधी? नसती, खरंच नसती. चालू तुझं समाधान का अजून काय ऐकायचं तुला? ऐक, मला तुझ्याबरोबर बोलायची, तुझ्याबरोबर या घरात राहायची, तुझ्याबरोबर संसार करायची कसलीच इच्छा नसते. सोड बाई मला तू आता. आशू, शपथ आहे बरं माझी तुला, घराचा उमरा ओलांडायचा नाही. माणूस दारू पित होता ना, तेच बरं होतं म्हणायची वेळ आली मायावर. काय आता चाललंय यांचं, तर मला घरातनं बाहेर काढायचं यांना. आणि का हो का, काय चुकले माझं? मी 2 चमचे तूप घातलं फक्त चपातीवर, का मानवऱ्याच्या पोटात थोडं तूप जावं. एवढं बोलतं का हो बायकोला त्यावर नुकुनी? हाय का आता
अगं कायला ग असं केलं तूप कायला लावलं तू चपातीला? त्याला लहानपणापासून नाही आवडत चपातीला तूप लावलेलं. तू पाहिलं का कधी मी लावलेलं तूप? मग कायला असं करती ग तू? पण आता बाई माझ्या नवऱ्याची तब्येत चांगली व्हावी असं वाटतं ना मला. एवढे दमत असतील, दिवसभर शेतात काम करून थकत असतील म्हणून केलं. तुला माझी लय काळजी आहे ना, माहिती आहे मला ती. बघा तोंड उघडायला नको लावू मला. तू गप राहशील का रे बाबा जरा आता? आई अगं ही ए कुठं चालली तू? म्हणजे बरं वाटतंय जरा बसूया ना थोडा वेळ. अभ्या, तू कायला सांगितलं नाही मला तुझा पगार झाला नाहीये म्हणून? होईल ना 1-2 दिवसातलं ते. हे पाय मी बाईक सोडून आणणारच होतो आणि तुझे पैसे काय? माझा जीव नाही चालला त्या पैशावर. करतो मी काहीतरी. काय करत नाही तू, सगळं उलट सुलट करून ठेवतो. तुला ना पैसेच सांभाळता येत नाही अभ्या. असं काही नाही येलं ते. गप तू. नसते उद्योग कायला करतो? तुझी उधारी किती दिवस ठेवणार मी डोक्यावर? अभ्या, सगळे दिवस सारखे नसते तर रे, जातील हे बी दिवस. सगळं काही ठीक होईल, काळजी नको करू तू. येतील परत पैसे. मला बी वाटतं सगळं ठीक होईल. मग झालं तर ते हा तू बरोबर असते ना, ते ठीकच वाटतं सगळं.